गुड मॉर्निंग एव्हरीवन. एक म्यूट करून घ्या सगळेजण. ठीक आहे, 1-2 मिनिटात आपण सुरू करूया लेक्चरला. ठीक आहे, जॉईन होऊ द्या. काही लोकांना लेट झालं असेल. एक म्यूट करून घ्या सगळेजण स्वतःला आणि लगेच सुरू करतो मी लेक्चर. ठीक आहे, एकतर पहिली गोष्ट क्लिअर करतो. हे 30 दिवसाची स्ट्रॅटेजी, 20 दिवसाची स्ट्रॅटेजी असला काय प्रकार अस्तित्वात नसतो. ठीक आहे, जे तुम्ही मागचं 1.5 वर्ष अभ्यास करताय त्याच गोष्टी फक्त प्रायोरिटी बेसिसवरती तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला आता प्रायोरिटी देता आली पाहिजे की बाबा ह्या गोष्टीवरती जास्त आउटपुट आहे, तर इथं थोडंसं जास्त इनपुट दिलं तर आपला स्कोर वाढू शकतो. ठीक आहे, आणि जो एरिया मागचं 1.5 वर्ष झालं तुम्हाला इम्प्रूव्ह करता आला नाही, तो एरिया ह्या 30 दिवसामध्ये इम्प्रूव्ह करत बसायचं नाही. कारण जे 1.5 वर्षात जमलं नाही ते म्यूट करून घ्या नम्रता मॅडम. ठीक आहे, तर बेसिकली जे तुम्हाला 1.5 वर्षामध्ये जमलं नाही ते ह्या 30 दिवसामध्ये चुकून पण जमणार नाही. त्यामुळं ते ब्लंडर सध्या करायला जायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर डेट आल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं 40-50 दिवस भेटतील, पण 30 दिवस भेटले. इट्स ओके. आहे या कालावधीमध्ये तुम्ही कसं कोप अप करून घेता आणि तुमचा रिझल्ट कसा देता, ह्यालाच स्पर्धा परीक्षा म्हणतात. ठीक आहे, त्यामुळं जरी तुम्हाला टेन्शन आलं असलं तरी ते सगळ्यांनाच आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं लोकांसोबत जे घडतंय तेच तुमच्यासोबत घडतंय, त्यामुळे वेगळं काहीच नाहीये. फक्त गोष्टी प्रायोरिटाईज करा की ह्या गोष्टीला मला वेटेज द्यायचंय, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि तिथं इनपुट दिलं तर तुमचा स्कोर चांगलाच येणार आहे. आणि बेसिकली जर तुम्ही कंबाईनचा विचार केला तर 40-45 पर्यंत स्कोर सगळ्यांचा येऊन जातो. फक्त प्रॉब्लेम काय होतो, पुढचे 10 मार्क किंवा 15 मार्क वाढवणं. ठीक आहे, तर बेसिकली त्या 10 ते 15 मार्काचा पण आपण बोलूया. आणखी लोक जॉईन होत आहेत. ओके, सुरू करतो मी आणि थोडा वेळ मी बोलेन आणि त्यानंतर तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारा. आपण ते डाऊट क्लिअरिफाय करण्याचा प्रयत्न करू. फक्त एक लक्षात ठेवा की हे 30 दिवस आणि तुमची परीक्षा आणि तुमचा अभ्यास ह्याचा काहीही संबंध नाही. ह्याचा अर्थ असा नाही की आता अभ्यास करायचा नाही, तर अभ्यास करायचा, पण तुम्ही ह्या 30 दिवसात जे काय वाचाल ते ऍज इट इज परीक्षाला येईल असं काहीही नाही. कारण परीक्षेचा पेपर सोडवताना तुम्ही मागच्या 2-3-4-5 वर्षात रादर तुम्ही तुमच्या अकॅडमिक्स पासून ज्या काही गोष्टी अभ्यास केलेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अप्लाय करणं अपेक्षित असतात, न की मागच्या 10-15 दिवसात तुम्ही अभ्यास काय केलाय. त्यामुळं असं नाही की हे 30 दिवसाची परीक्षा आहे, 40 दिवसाची परीक्षा आहे. तर हे लॉंग टर्म मध्ये तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे तो पूर्ण अभ्यास तुम्ही त्या 1 तासामध्ये अप्लाय करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट चांगली लक्षात असू द्या. तुम्ही जर म्हणत असाल की ह्या 30 दिवसातच मी पहिल्यांदा अभ्यास करायला लागलोय, आता मी रिवाइज करतोय आणि ह्या 30 दिवसात माझा रिझल्ट येणार आहे, तर असा 30 दिवसात, 20 दिवसात, 10 दिवसात कोणाचा रिझल्ट येत नसतो. तुम्ही जे काही मागचे 1.5 वर्ष झाला अभ्यास करताय त्या सगळ्या गोष्टी अप्लाय करून तो 1 तास तुम्ही तुमचा बेस्ट देणं अपेक्षित असतं. तुमचा रिझल्ट बाय डिफॉल्ट येतो. कुठलंही प्री कन्सिडरेशन माइंड घेऊन पेपरला जायचं नाही. ज्या गोष्टी ऑलरेडी बिल्ड झालेत, ज्या गोष्टी ऑलरेडी तुमचे लॉजिक बिल्ड झालेत, ठीक आहे, त्या तुम्ही अप्लाय करायच्या. त्यानंतर दुसरी गोष्ट एक मला महत्वाची सांगायची होती की तुम्ही ज्या काय लॉजिक जे काय तुमचे कन्सेप्ट बिल्ड झालेले आहेत ते ऑलरेडी बिल्ड झालेत. आता तुमचा कुठलाही कन्सेप्ट जो बिल्ड झालाय तो विसरणार नाही.
आणि नवीन कन्सेप्ट आता डोक्यात घालायचा विचार पण करायचा नाही. ज्या गोष्टी तुमच्या बिल्ड झाल्यात त्या परत एकदा जस्ट स्कॅन करायच्या. फक्त हा 30 दिवसाचा कालावधी कशासाठी असतो, तर ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या रिवाइज करण्यासाठी हे 30 दिवस तुम्ही अप्लाय करणं अपेक्षित आहे. कारण जे काही तुमचे कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर आहेत ते काही तुम्ही परीक्षेला विसरत नाहीत, ते कन्सेप्ट क्लिअरच असतात. कारण आणि जरी क्लिअर नसला तरी ऑप्शन वरून तुम्हाला उत्तर मिळून जातं. तर पहिली गोष्ट लक्षात असू द्या, आता नवीन कन्सेप्टच्या मागे लागू नका. जे ऑलरेडी कन्सेप्ट तुम्ही केलेत ते जस्ट डोळ्याखालून घाला आणि फॅक्च्युअल गोष्टी ज्या तुम्ही विसरता त्या गोष्टी परत परत बघणं ह्याला रिव्हिजन म्हणतात. आणि ते रिव्हिजन तुम्ही ह्या 30 दिवसामध्ये करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कितीही तुम्हाला लो वाटलं, कितीही भीती वाटली, ठीक आहे, की तर पॅनिक व्हायचं नाही. शांतपणे आयोगाचे 3 पेपर कंटिन्युअसली सोबत ठेवायचे. आणि तुम्हाला काही वाटलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय, तर पॉलिटीचे सगळे क्वेश्चन मागच्या 3 वर्षात आलेले एकदा डोळ्याखालून घालायचे. तुम्हाला लगेच कॉन्फिडन्स येऊन जातो की नाही बाबा, हे जे काय 30 क्वेश्चन मागच्या 3 वर्षात आलेले ते इझी आहेत आणि पुढे येणारे पण ते असणारे इझीच आहेत, इझीच असणार आहेत. तर मग बेसिकली टेम्परामेंट नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अननेसेसरी पॅनिक होऊन आपला अभ्यास झालेला असतो पण ते टेम्परामेंट बिघडल्यामुळं आपले 4-5 मार्क कमी होतात. त्यामुळं त्या 1 तासाचं टेम्परामेंट आणि ह्या 30 दिवसाचा टेम्परामेंट तुमचा रिझल्ट नक्की आणून देईल. तुम्ही मागचं 1.5 वर्ष झालं खूप चांगला अभ्यास केलेला आहे. फक्त हे 30 दिवस जस्ट रिव्हिजन करत राहायचं. एखाद्या दिवशी अभ्यास जरी नाही झाला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. स्वतःला आणि तुम्हाला टेन्शन येत असेल, तुम्ही पॅनिक होत असाल, तर त्याचं एकच लक्षण आहे की तुम्ही तुमच्या एक्झाम बद्दल सिन्सिअर आहात, तुम्ही तुमच्या एक्झाम बद्दल सिरियस आहात. आणि जो व्यक्ती सिन्सिअर असतो, सिरियस असतो, त्याला टेन्शन येतं. ज्याला टेन्शन येत नाही त्यांना थोडीशी काळजी करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. फक्त या 30 दिवसात मग नेमकं काय करायला पाहिजे, प्रायोरिटाईज करायचं म्हणजे काय, तर बेसिकली मी ग्रुपवरती काल पण फोटो टाकला होता. ठीक आहे, परत एकदा तो ग्रुपवरती शेअर करतो. त्याच्या अगोदर त्याच्यावरती बोलण्या अगोदर एक गोष्ट, आता तुमच्यापैकी लोकांना जे काही अभ्यास करतायत त्यांना 2-3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येईल. एक, ज्यांचा राज्यसेवेचा स्कोर खूप चांगला आहे, ठीक आहे, ते प्युअरली त्यांचा फोकस राज्यसेवा मेन्स वरती आहे, त्यांनी तोच ठेवणं अपेक्षित आहे. काही लोकांचा राज्यसेवेचा स्कोर काटावरती आहे, ते इन पण असू शकतात आणि आउट पण असू शकतात, असे लोक. आणि तिसरे लोक म्हणजे प्युअरली कंबाईंड फोकस असलेले लोक. ठीक आहे. ज्यांचा खूप चांगला स्कोर आहे, ज्यांनी माझ्याकडे GS 2, 3, 4च्या बॅचेस केलेल्या आहेत, तर त्या लोकांनी हिस्ट्री आणि जिओग्राफीवरती खूप चांगला फोकस करा, जेणेकरून GS 1 तुमचा चांगला कव्हर होईल. आणि राहिली गोष्ट पॉलिटी, इकॉनॉमिक्स ह्या सब्जेक्टची, तर ते ऑलरेडी तुम्ही परफेक्ट केलेले आहेत. तुम्हाला कंबाईंड स्पेशल 30 दिवसात वेगळा काही अभ्यास नाही केला तरी तुम्हाला कंबाईंडला खूप चांगले मार्क येणार आहेत आणि बाय डिफॉल्ट तुमची कंबाईंड पण क्लिअर होणार आहे. असे लोक ज्यांचा मेन्सला खूप चांगला स्कोर आहे. ठीक आहे. कारण तुम्ही GS 2 चा अभ्यास चांगला केलाय, GS 4 चा अभ्यास चांगला केलाय, म्हणजे तुमचा पॉलिटीचा क्वेश्चन चुकणार नाही, तुमचा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन चुकणार नाही, तुम्ही HRD चा खूप चांगला अभ्यास केलाय, त्यामुळे तुमच्या स्कीम चुकणार नाहीत. ठीक आहे. फक्त तुम्हाला करंट एखादं इयर बुक हार्डली 4 ते 5 तासात तुम्हाला रिवाइज करायचंय, ते पण कधी, परीक्षेच्या जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये एकदा आत्ता रिवाइज करून ठेवा आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्ही त्या 8 दिवसामध्ये जरी रिवाइज केलं तरी तुमचं करंटला तुम्हाला खूप चांगले मार्क येतील. राहिला विषय सायन्स आणि मॅथ्स अँड रिझनिंग, तुमचा स्कोर राज्यसेवेला चांगला आहे, ह्याचा अर्थ मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला बाय डिफॉल्ट खूप चांगलं येतं. ठीक आहे. चांगलं येतं इन द सेन्स 6 ते 7 मार्क तुम्ही मिळवू शकता, त्याच्या पलीकडे 10 मार्क कुणालाच पडत नाहीत. ठीक आहे. तर बेसिकली तुम्ही लोकांनी वेगळं काहीच करायचं नाही, फक्त हिस्ट्री, जिओग्राफी व्यवस्थित करायचं. पॉलिटी, इकॉनॉमिक्स तुमचं ऑलरेडी खूप चांगलं झालेलं आहे
आणि हिस्ट्री जॉग्राफी सुद्धा तुम्ही GS1 साठी केलेलं असेल तर जस्ट रिवाइज करणं अपेक्षित आहे. आणि मॅथ्स रिझनिंग बद्दल पण मी बोललो. करंटचा पण विषय संपला. आणि राहिलं सायन्स. तर बेसिकली सायन्स कुणालाच जमत नाही. 15 पैकी 7 ते 8 मार्क जर तुम्ही कॉमन सेन्सनं जरी पेपर सोडवला किंवा लॉजिकने जरी सोडवला तरी 7 ते 8 मार्क तुम्हाला येऊन जातात. तुम्ही खूप चांगला अभ्यास करत असाल तर मॅक्झिमम 10 मार्क पडतात. 15 पैकी 15 मार्क पडलेला मी तर माझ्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये कुणाला बघितलेलं नाही. त्यामुळे ज्यांचा राज्यसेवेचा स्कोर चांगला आहे त्यांनी हिस्ट्री जॉग्राफी आणि करंट ह्या 3 गोष्टी जस्ट डोळ्याखालून स्कॅन करणं अपेक्षित आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही कंबाईन प्रिलिम्स पास होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे वेगळे एफर्ट्स तुम्ही घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर दुसरी जनता जे काटावरती आहेत, तर काटावरती असलेल्या जनतेला माझा एकच सांगणं राहील की तुम्ही लोकांनी पण पॉलिटी इकॉनॉमिक्स खूप चांगलं केलेलं आहे. तुम्ही HRDच्या माध्यमातून तुमच्या स्कीम खूप चांगले झालेले आहेत. ह्याचा अर्थ 25 ते 30 क्वेश्चन्स तुमच्या आउट ऑफ आउट तुम्ही मार्क घेणार आहे. ठीक आहे. हिस्ट्री जॉग्राफी परत तोच रूल. हिस्ट्री जॉग्राफी तुम्ही परत एकदा रिवाइज करायचं. हिस्ट्रीचे क्वेश्चन सुद्धा 15 पैकी 15 कुणाला जमत नाहीत. 7 ते 8 मार्क जरी आले तरी तुम्ही इन असू शकता. ठीक आहे. आणि सायन्स तुम्ही लोकांनी सायन्स साठी एखादं जे पुस्तक अगोदर तुम्ही वाचलं होतं तेवढं फक्त व्हॅल्यू ऍडिशन करा आणि एकदा जस्ट वाचून घ्या. त्यामुळं ज्यांनी राज्यसेवेचा प्रिलिम्सला काटावर आहेत किंवा चांगला स्कोर आहे ते लोकांनी जस्ट ब्रशअप करणं अपेक्षित आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही कंबाईनची एक्झाम खूप चांगल्या मार्काने पास व्हाल आणि ही रियालिटी आहे. ठीक आहे. ही झाली सेकंड कॅटेगरी. आता थर्ड कॅटेगरी जे प्युअरली कंबाईनचा अभ्यास करताय. मागचं 1.5 वर्ष झालं तुम्ही प्युअरली कंबाईनचा अभ्यास करताय. याचा अर्थ तुम्ही लोकांपेक्षा एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला सायन्स पण येतं, तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस पण केली, तुम्ही करंटचा पण अभ्यास केलाय. त्यामुळं तुम्ही ह्याचा अर्थ तिन्ही कॅटेगरीतल्या लोकांनी कॉन्फिडंट असणं अपेक्षित आहे. आणि ह्या 30 दिवसामध्ये कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं. अदरवाईज जशी जशी एक्झाम जवळ येते तसे तसं आपल्याला वाटायला सुरू होतं ह्या वर्षी माझं काही खरं नाही, मी पुढच्या वर्षी माझा बेस्ट देईल आणि मी महाराष्ट्रात पहिला येईल. असं महाराष्ट्रात पहिलं कधी येत नसतं. आहे ह्या वेळेत गोष्टी मॅनेज ज्याला करता येतात, ठीक आहे, तो ही एक्झाम क्लिअर करतो. मग तुम्हाला 1 वर्षाचा नाही आणखी 5 वर्षाचा जरी टाइम दिला तरी तुमचं प्रिपरेशन एवढंच असणार आहे. ठीक आहे. ही ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी ऍक्सेप्ट करायची. आणि आतापासून हे 30 दिवस तुम्हाला जसं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट द्यायचा. आता 30 दिवसात परीक्षेला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॉपर झोप झाली पाहिजे. चांगलं तुम्ही खाल्लं, तुमचा जो आहार आहे तो खूप चांगला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर चांगल्या असतील तरच तुमचं माइंड प्रॉपरली अभ्यास करू शकेल. तुम्ही त्यामुळे ह्या 2 गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. ठीक आहे. काही लोकांचं एक्झाम जवळ आलं की त्यांची झोप 5 तासावरती येते. असलं ब्लंडर काही करायचं नाही. आणि बायोलॉजिकल क्लॉक तुमचं नॅचरल असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. रात्रभर अभ्यास करत बसलाय, ऍटलिस्ट परीक्षेच्या अगोदर 15 दिवस तर तुमचं बायोलॉजिकल क्लॉक नॉर्मल असावं. अदरवाईज किती अभ्यास असला तरी त्या 1 तासामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त ज्यांनी राज्यसेवेचा अभ्यास केलाय त्यांनी स्वतःला एक गोष्ट सांगा की तुमचा ASO मेन्सचा अभ्यास झालाय, तुमचा STI मेन्सचा पण अभ्यास झालाय. इव्हन PSIचे मायनर ऍक्ट पण तुम्ही चांगले केलेले आहेत राज्यसेवेच्या अभ्यासामुळे. त्यामुळे तुम्ही लोकांपेक्षा एक पाऊल पुढे. फक्त जो पार्ट तुमचा मिस झालेला आहे मागच्या 2 महिन्यामध्ये अभ्यास करताना, तेवढा पार्ट जस्ट ह्या पुढच्या 4-5 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये ब्रशअप करा. त्याच्यानंतर परत तुम्ही तुमच्या राज्यसेवेच्या अभ्यासावरती फोकस करा. आणि एंडिंगचा 1 आठवडा करंट, सायन्स ह्या 2 गोष्टीवरती तुम्ही जरी दिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स 15 त्रिक 45 जे काय 55 क्वेश्चन आहेत, 55 मधलं मॅक्झिमम मार्क तुम्हाला पडणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे राज्यसेवेच्या मुलांनी वेगळं प्रिपरेशन करायची काही गरज नाही. जे काही तुमचं डेली शेड्यूल चालू आहे तेच फॉलो करणं अपेक्षित आहे. फक्त जर कंबाईनला तुम्ही टार्गेट ठेवलं तर तुमच्या अभ्यासाला थोडंसं जास्त स्पीड येईल. जो काही टंगळ मंगळ करत तुम्ही अभ्यास करताय त्या अभ्यासाला स्पीड येईल आणि प्रॉपरली तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे.
तर ओव्हरऑल तिन्ही कॅटेगरीच्या लोकांसाठी मी थोडासा क्ल्यू देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही तुमच्या सोयीनं त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करा, तुमच्या सोयीनं त्याच्यामध्ये बदल करा आणि गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. बेसिकली ज्या गोष्टीसाठी आपण सगळे जमलोय त्याच्यावरती परत मी येतो. जर तुम्ही सिलेबस कॉपी बघितली तर टोटल 7 सब्जेक्ट तुमच्या कंबाईनच्या प्रिलिम्सच्या अभ्यासात मेन्शन आहेत. ठीक आहे, मी ग्रुपवरती परत तो फोटो शेअर करतो. हा फोटो ओपन करा. ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या सिलेबसला आणि मागच्या 3 वर्षाला प्रायोरिटाईज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाणवतं की 3 विषय असे आहेत की जे आउट ऑफ आउट मार्क देतात. पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स. आणि हे तिन्ही विषय सगळ्यांना येतात असं सगळ्यांना वाटत असतं. ठीक आहे, आपल्याला वाटणं आणि परीक्षेत क्वेश्चन बरोबर येणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळं ह्या 3 विषयावरती ऑलमोस्ट पॉलिटी तुम्हाला 10 क्वेश्चन येतात, जिओग्राफी 15 येतात आणि इकॉनॉमिक्स 15 येतात. तर ह्या तिन्ही गोष्टी एकदम प्रॉपरली रिवाइज करायच्या. परत पॉलिटी वाचायला घेतलं ह्याचा अर्थ कोळंबे सरांचं अगर लक्ष्मीकांतचं पुस्तक पहिल्या पानापासून लास्ट पानापर्यंत वाचायचं नाही. ज्या टॉपिक वरती आयोगानं परत परत क्वेश्चन विचारलेत, फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट मधलं आर्टिकल 19 चे एक्सेप्शन दरवर्षी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय, तर ते एक्सेप्शन तोंडपाठ करायचे. रादर मी तुम्हाला सांगेल की हे 30 दिवस एकही पुस्तक लाईन टू लाईन वाचायचं नाही. आयोगाचे 3 पेपर्स कंटिन्युअसली साईडला ठेवायचे. पहिला क्वेश्चन कुठल्या टॉपिक वरती आलाय, फंडामेंटल राईट, त्याच्यात कुठल्या टॉपिक वरती आलाय, आर्टिकल 19 चे एक्सेप्शन्स, तर आर्टिकल 19 चे एक्सेप्शन्स तोंडपाठ करायचे. दुसरा क्वेश्चन कडे जायचं. दुसरा क्वेश्चन कशावरती आलाय, गव्हर्नर वरती आलाय. चुकवलंय कुठं त्यानं, त्या ठिकाणी चुकवलंय. गव्हर्नर टॉपिक प्रॉपरली रिवाइज करायचा. ठीक आहे, तिसरा टॉपिक काय म्हणतात त्याला, आर्टिकल 165 आला तुमचा अटॉर्नी जनरलच्या, ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, सॉरी, ऍडव्होकेट जनरल ऑफ, मला मराठीत सांगता येत नाही तो, आर्टिकल 165 आला, तर महाधिवक्ता का काहीतरी असतो तो. तर तुम्हाला तो विचारतो त्याच्या कंडिशन ऑफ सर्व्हिसेस कोण डिटरमाइन करतं. तर मग जिथं तो चुकवतो तो पार्ट तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. आणि मग तुम्हाला हे कुठं समजेल की तो कुठं चुकवतोय, तर तुम्हाला हे समजेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून. तर बेसिकली तुम्ही जर आता एका एका विषयावर जाऊ आपण. पॉलिटी, जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल तर लायब्ररीत गेल्या गेल्या एक गोष्ट अगोदर करायची. कंबाईनचे मागचे झालेले 3 वर्षाचे पेपर, क्लास 3 चे झालेले मागच्या 3 वर्षाचे पेपर आणि आता लेटेस्ट झालेला असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा पेपर, हे 3 पेपरचा पॅटर्न ऑलमोस्ट सारखा आहे. एक्झॅक्टली सारखा नाही पण ऑलमोस्ट सारखा आहे. जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल तर अगोदर ह्या 7 किंवा 8 पेपर आहेत टोटल. ह्या 8 पेपर मध्ये जेवढे पॉलिटीचे क्वेश्चन आलेत तेवढे सगळे एकदा डोळ्याखालून घालायचे आणि मगच पॉलिटीचं पुस्तक ओपन करायचं. अदरवाईज पॉलिटीचं पुस्तक ओपन करायचं नाही. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वाचत बसता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 पॉलिटीवरती काय आला होता, तोच टॉपिक रिवाइज करायचा. ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. क्वेश्चन नंबर 2 कशावरती आला होता, स्टेट लेजिस्लेचर वरती आलता किंवा विधान मंडळावरती आलता, तर विधानमंडळ टॉपिक प्रॉपरली रिवाइज करायचा. क्वेश्चन नंबर 3 हायकोर्ट वरती आलता, हायकोर्ट टॉपिक रिवाइज करायचा. ठीक आहे, प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे. तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक ओपन करणार आणि पहिल्या टॉपिक पासून जर सुरुवात केली तर तुम्ही जे स्टार्टिंगचे काही टॉपिक आहेत ते एक्सक्लुझिव्हली राज्यसेवेला विचारले जातात. आणि जो कंबाईनचा फोकस असतो तो त्याचा सबऑर्डिनेट कोर्ट, हायकोर्ट, स्टेट लेजिस्लेचर, ठीक आहे, गव्हर्नर, हे टॉपिक महत्वाचे असतात. तर टॉपिक कुठले महत्वाचे हे कुणाला विचारत बसायचं नाही. हे मी जे काय 8 पेपर तुम्हाला सांगितले, कंबाईनचे 3 पेपर, क्लास 3 चे 3 पेपर आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचे 2 पेपर, हे 8 पेपर बघून तुम्ही तुमचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर सेम पॉलिटीला तेच करायचं. त्याच अनुषंगानं जिओग्राफीचं पण प्रिपरेशन करायचं आणि त्याच अनुषंगाने इकॉनॉमिक्सचं पण प्रिपरेशन करायचं. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये परत एक सांगतो, मी इकॉनॉमिक सर्वे घेतला होता. आता इकॉनॉमिक सर्वे वाचत बसायचं नाही. आता कुठलीही नवीन गोष्ट वाचायची नाही. जी गोष्ट ऑलरेडी केली होती त्या गोष्टी रिवाइज करण्याचा हा कालावधी आहे. ठीक आहे, त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये 2 ते 3 क्वेश्चन आयदर इकॉनॉमिक सर्वेला टच करतात किंवा
असे 2 ते 3 क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये आकडेवारी असते. तर मागच्या 8 वर्षाचे पेपर, जे काय 8 पेपर मी तुम्हाला म्हणतोय, ते 8 पेपर बघा आणि तो कुठल्या फॅक्ट चुकीच्या देतो आणि कुठल्या फॅक्ट बरोबर देतो, ह्याच्या माध्यमातून स्वतःचं लॉजिक डेव्हलप करा. ह्याच्या माध्यमातून स्वतःचा अप्रोच डेव्हलप करा आणि त्याच पद्धतीनं 2020 ला जो काही तुमचा पेपर असेल, त्याच पद्धतीनं त्याच लॉजिकनं अननोन क्वेश्चन टॅकल करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 100 पैकी 100 क्वेश्चन तुमच्या अभ्यासाचे असतील अशातला भाग नाही. हार्डली 40 ते 50 क्वेश्चन तुम्ही कुठंतरी कधीतरी वाचल्यासारखे तुम्हाला वाटतील. बाकी 30 ते 40 क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स वाटतील. पण ह्या 8 पेपरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अप्रोच, तुम्ही तुमचं लॉजिक जर डेव्हलप केलं तर त्या दिवशी तुम्हाला ते 100 क्वेश्चन तुमच्या जवळचे किंवा तुम्हाला तुमच्या वाचण्यातले वाटतील. ठीक आहे. त्यामुळं पहिली गोष्ट, हे 8 पेपरच्या माध्यमातून लॉजिक आणि अप्रोच बिल्ड करायचा. दुसरी गोष्ट, ह्या 8 पेपरच्या माध्यमातून रिव्हर्स इंजिनिअरिंगनं ते टॉपिक प्रॉपरली प्रिपेअर करायचे. ह्या 2 गोष्टी झाल्यावरती मग तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता. पण ह्यात तुम्हाला जे आवडतं ते करायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. कारण ह्या 8 पेपरचं प्रॉपर अनालिसिस आणि क्वेश्चन वरून टॉपिक प्रिपरेशनसाठी तुम्हाला हे 30 दिवस कमी पडतील. तर मग तुम्ही प्रायोरिटी कशाला द्यायची? तुम्ही फॉर एक्झाम्पल 2019चा कंबाईनचा पेपर सोडवला किंवा कंबाईनचे पॉलिटीचे क्वेश्चन बघितले, तर 2019चाच क्लास 3चा पेपर बघायचा. 2020चा असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरला जे काय क्वेश्चन आले होते, तर त्या वर्षी आलेले सगळे क्वेश्चन ऍट ए टाइम बघून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला एक माइंडसेट कळतो त्या पेपर सेटवाला करणाऱ्याचा, की बाबा ह्या पद्धतीने हा पेपर सेट करतोय. आणि तुम्हाला मग अभ्यास करायला म्हणजे तुमचा प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल. आणि ह्यालाच खरा अभ्यास म्हणतात. उग फकीरासारखा बसलाय आणि काहीतरी पुस्तक वाचत बसलाय, त्याला काय अर्थ नाही. ठीक आहे. आय एम नॉट, मी कुणाचा जस्ट बोलता बोलता बोलतोय मी, पण उगीच अननेसेसरी पुस्तक वाचण्यात काय अर्थ नाही. तर तुम्ही प्रायोरिटाईज करा की कुठले सब्जेक्ट तुम्हाला मार्क देतात, कुठले सब्जेक्ट नाही. आणि तुमचा स्ट्रॉंग एरिया कोणता आहे? प्रत्येकाचा स्ट्रॉंग एरिया वेगळा असतो. ठीक आहे. पण जरी तुम्ही डॉक्टर असले, जरी तुम्ही तुमचं बीएससी बायोलॉजी झालेलं असलं, तरी सायन्स थोडंसं अवघड असतं. ही रियालिटी पण ऍक्सेप्ट करायची. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स तुम्ही करणं अपेक्षित आहे. हा 100% स्कोरिंग एरिया आहे. तर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या लेवलनुसार ह्या 3 सब्जेक्टला प्रायोरिटी द्या. जर तुमचा ऑलरेडी पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी खूप चांगलं झालं असेल, तर तुम्ही जो तुमचा वीक एरिया राहिलाय त्या एरियावरती 8 दिवसामध्ये काम करा. पण पुढचे 21 दिवस किंवा एंडिंगचे 15 दिवस तुम्ही हाय स्कोरिंग एरियावरतीच लक्ष देणं अपेक्षित आहे. किंवा मग पॉलिटी, इकॉनॉमिक्स करून खूप दिवस झाले असतील, तर तुम्ही परत एकदा आत्ता ते रिवाइज करा, जेणेकरून एंडिंगच्या 8 दिवसात त्या गोष्टी पेंडिंग राहणार नाहीत. फर्स्ट थिंग म्हणजे पहिल्या गोष्टी ज्या आहेत ते पहिल्यांदा करणं अपेक्षित आहे. तर ह्या 3 गोष्टीला प्रायोरिटी द्या. त्याच्यानंतर हिस्ट्री आणि करंट हे 2 विषय असे आहेत की जमले तर जमले, नाहीतर 50% पण तुम्हाला मार्क देतात. कारण हिस्ट्रीचा पेपर एखाद्या वेळेस तुमच्या पट्टीतला पण येऊ शकतो, एखाद्या वेळेस आउट ऑफ बॉक्स पण जाऊ शकतो. हिस्ट्रीचं काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे जे तुम्ही मटेरियल यूज केलंय तेच मटेरियल परत एकदा रिवाइज करायचं. आणि दुसरी गोष्ट हिस्ट्रीसाठी करायची, आयोगाचे आलेले क्वेश्चन्स कुठल्याही परीक्षेचे असू द्या, 21,000 काय तसला ठोकळा असतो तो घ्यायचा. आणि जे राज्यसेवेला टच करतात, महाराष्ट्राच्या इतिहासावरती जे काही क्वेश्चन आप्पा हातनुरे सरांनी मेन्शन केलेत, ते सगळे क्वेश्चन स्कॅन करायचे. ठीक आहे. आणि त्या माध्यमातून लॉजिक किंवा अप्रोच बिल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. आणि सोबतच तुम्ही जे मटेरियल वाचलंय ते एकदा रिवाइज करायचं. याच्या पलीकडे हिस्ट्रीसाठी नवीन काही वाचायचं नाही. आणि बेस्ट सोर्स आहे तात्याचा ठोकळा. ठीक आहे. जर तो वाचत असाल तर ओके, आजपर्यंत वाचला नसेल तर हात लावायचा नाही. ठीक आहे. सेम जिओग्राफी साठी सुद्धा बेस्ट रिव्हिजन साठी मटेरियल आहे ते तात्याचा ठोकळा. जर वाचला असेल तर ते कंटिन्यू करा, जर वाचलं नसेल तर तुम्ही जे वाचलंय तेच वाचायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर करंटच्या बाबतीमध्ये सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे की नेमकं काय करायचं. परीक्षेच्या वेळेस असं विचारलं होतं, आता काय विचारलं जाईल. परत एकदा सांगतो, प्रायोरिटी द्यायची. पहिली प्रायोरिटी 2019, जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019
ह्या वर्षामध्ये ज्या काय गोष्टी घडल्या होत्या त्यातल्या त्यात प्रायोरिटी कशाला द्यायची, जुलै 2019 ते डिसेंबर 2019 ह्या 6 महिन्याला पहिली प्रायोरिटी द्यायची. तुमचे खूप सारे क्वेश्चन ह्या 6 महिन्यामध्ये येतील. आणि तुम्ही जर कंबाईनचे जर 3 पेपर मागच्या वर्षीचे बघितले 17, 18, 19चे, तर तो करंट खूप काहीतरी वेगळंच विचारतो. तुमचे जे काही बेसिक पुस्तक आहेत, अभिनव असेल किंवा सिम्प्लिफाईड असेल, तर थोडस त्याच्या व्यतिरिक्त तो काहीतरी क्वेश्चन विचारतो. त्यामुळे करंटचा अभ्यास तुम्ही केलेला आणि ऍज इट इज क्वेश्चन येतील असं नाही. तुम्हाला काहीतरी अप्रोच आणि लॉजिक जो तुम्ही बिल्ड केलाय मागच्या 3 वर्षाच्या पेपरच्या माध्यमातून, त्या बेसिसवरती तुमचे खूप सारे करंटचे क्वेश्चन सुटणार आहेत. आणि लॉजिक बिल्ड करायचं असतं. अप्रोच म्हणजे काय, तर मागचे 3 वर्षाचे पेपर बघायचे आणि तो तो व्यक्ती आन्सर कसं देतोय. आपण 2019चा पेपर ऑलरेडी डिस्कस केला होता. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल ई चेरक नावाचा एक क्वेश्चन तुम्हाला आला होता पोर्टलवरती. तो तुम्हाला क्वेश्चन विचारतो आणि तुम्ही ऑप्शन बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत होतं की ऑप्शन नंबर जो 4 होता त्यात तिथं ई चेरकचा त्याने लॉंग फॉर्म दिला होता. ह्याचा अर्थ डोळे उघडे ठेवून जर तुम्ही प्रॉपरली त्या क्वेश्चनकडे बघत असाल तर तुम्हाला उत्तर आरामात मिळून जातं. आणि आपल्या ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं करंटच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे. तर पहिली प्रायोरिटी जुलै 2019 ते डिसेंबर 2019, सॉरी डिसेंबर 2019 नाही, मार्च 2020, कारण तुमची ऍड जी आली होती थोडीशी लेट आली होती. तर जुलै 2019 ते मार्च 2020 ह्या 8 ते 9 महिन्यावरती मॅक्झिमम प्रायोरिटी द्यायची. दुसरी प्रायोरिटी जानेवारी 2019 ते जून 2019 ह्याला प्रायोरिटी द्यायची. ह्या दोन गोष्टी तोंडपाठ झाल्यावरती आणि तुमचा सगळा जीएसचा अभ्यास कंप्लीट झाल्यावरती जर तुम्हाला वाटलं की आता टाइम मिळालाय, त्या केसमध्ये अभिनव इयरबुक किंवा सिम्प्लिफाईड इयरबुक किंवा कुठलंही जे तुम्ही वाचताय ते 2021चं इयरबुक घ्यायचं. फक्त हेडलाईन वाचायची, आतला कंटेंट नाही, फक्त हेडलाईन. आणि तुम्हाला जाणवेल की कंबाईनचे क्वेश्चन हे हेडलाईन वरती तयार होतात. हेडलाईन म्हणजे काय, परिक्रमा असेल किंवा तुमचे जे काही इयरबुक आहेत त्याच्यामध्ये त्यानं जे पहिलं वाक्य दिलंय हायलाइट करून त्याच्यावरती क्वेश्चन तयार झालेले. त्यामुळं तुम्ही करंटचा अभ्यास करताना अगोदर सगळ्या हेडलाईन डोळ्याखालून घाला, त्याच्यानंतर आतला कंटेंट मध्ये नंतर जा. आणि कुठल्याही अननेसेसरी फॅक्ट आणि अननेसेसरी फॅक्च्युअल गोष्टी पाठ करत बसायच्या नाहीत. ह्या 30 दिवसात पाठांतर करायचं नाही, फक्त गोष्टी स्कॅन करायच्या. कारण ह्या 30 दिवसात आपल्याला वाटायला सुरू होतं की माझं विसरलंय काय की, आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं माझं विसरलंय काय की, त्याच्या टेन्शन मध्ये गोष्टी विसरायला सुरू पण होतात. त्यामुळं गोष्टी आठवायचा प्रयत्न करायचा नाही. त्या 1 तासात तर करायचंच नाही, ठीक आहे. आणि ह्या 30 दिवसात पण गोष्टी पाठ केलेल्या आठवायचा प्रयत्न करायचा नाही. फक्त गोष्टी ज्या आपण अभ्यास केलाय त्या डोळ्याखालून घालत राहायचं, ठीक आहे. तर हे झालं करंटच्या बाबतीत. त्यानंतर सायन्स. सायन्स हा असा विषय, तुम्हाला पर्सनली कंबाईनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बॉटनी ह्या एरियावरती जास्त क्वेश्चन तो विचारतो. तर तुम्ही बेसिकली बॉटनीचा पार्ट प्रॉपरली कुठल्याही एका पुस्तकातून करून घ्या, जे छोटंसं पुस्तक तुम्ही वाचलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर झुलॉजीवरती तुलनेनं कमी क्वेश्चन असतात, तर झुलॉजीचं पण पार्ट रिवाइज करा. आणि फिजिक्स केमिस्ट्री मधलं फिजिक्स व्यवस्थित करा, ज्याच्यामध्ये फेनोमेनो वगैरे असतात. तो रेनबोवरती तुम्हाला क्वेश्चन विचारतो, टोटल ऑप्टिकल फायबरचं ऍप्लिकेशन विचारतो. तर हे सगळे ऍप्लिकेशन तुम्ही प्रॉपर करा. परत हे तुम्हाला कुठं समजल, आयोगाचे पेपर ओपन करायचे आणि त्याच्या माध्यमातून सायन्सचा अभ्यास करायचा. आणि सगळ्यात एंडिंगला मॅथ्स अँड रिझनिंग, ठीक आहे. मॅथ्स अँड रिझनिंगच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट, 85 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग सॉल्व्ह करायला घ्यायचं, ठीक आहे. अदरवाईज अर्धा तास मॅथ्स अँड रिझनिंगला जाईल, 85 क्वेश्चन वाचायला अर्धा तास खूप कमी असतो. ते 1 तासाबद्दल बोलतोय मी, ठीक आहे. आणि मॅथ्स अँड रिझनिंगची मग आता प्रॅक्टिस करायची का, माझं प्रांजळ मत आहे की मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस करायची नाही, ठीक आहे. मग मॅथ्स अँड रिझनिंग वाऱ्यावरती सोडून द्यायचं का, नाही. आयोगाचे जे 8 पेपर मी तुम्हाला सांगितले, ते 8 पेपर मध्ये जे काही मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रॉब्लेम्स आलेत ते प्रॉपरली कमीत कमी वेळात तुम्हाला सॉल्व्ह करता येणं अपेक्षित आहे.
हार्डली तुमचे 85 क्वेश्चन वाचायला तुम्हाला 45 ते 50 मिनिटं लागतात, सगळ्यांना लागतात. ठीक आहे. तर राहतात तुमच्याकडे 10 ते 12 मिनिट राहतात. 10 ते 12 मिनिटामध्ये ते 15 क्वेश्चन सुटणं खूप अवघड जातं, किंवा मॅक्झिमम एखाद्या व्यक्तीला 15 मिनिटं राहू शकतात. तर 15 मिनिटामध्ये तुम्ही काय करायचं, त्या 15 क्वेश्चन मधले जो क्वेश्चन्स तुम्हाला ज्या एरियावरती तुम्हाला खूप चांगली हँड आहे ते क्वेश्चन शोधायचे, ते सॉल्व्ह करायचे, आणि एंडिंगला 5 मिनिटामध्ये राहिलेले जे काही क्वेश्चन आहेत मागच्या 8 वर्षाच्या पेपरच्या माध्यमातून एक अप्रोच डेव्हलप करायचा आणि ते 5 क्वेश्चन मारून यायचे. परत एकदा सांगतो, 100 पैकी 100 अटेम्प्ट असला तरी काही हरकत नाही. 1/4 निगेटिव्ह मुळे तुमचं काहीही नुकसान होत नाही. तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासाची प्रायोरिटी करा. पुढच्या 30 दिवसाचा प्लॅन एका कागदावरती लिहा, आणि तो प्लॅन एकदम फ्लेक्झिबल असावा. एक दिवस पॉलिटीचा अभ्यास झाला नाही म्हणून पुढचा दिवस वाया घालवायचा नाही. नाही झालं पॉलिटीचा दिवस नाही झाला, सोडून द्यायचं. जो पुढचा सब्जेक्ट आहे तो रिवाइज करायचा, आणि एंडिंगच्या 8 दिवस, लास्टचे जे काय 8 दिवस आहेत त्या 8 दिवसामध्ये कसलंच प्लॅनिंग करायचं नाही. ज्या गोष्टी ह्या मागच्या आता पुढच्या 20 दिवसाचा जो तुम्ही जर प्लॅन कराल, त्याच्यानंतर जे 8 ते 10 दिवस राहतील त्या 10 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी मिस झाल्या होत्या त्या गोष्टी रिवाइज करायच्या. तर ह्या पद्धतीने पुढचे 30 दिवस तुम्ही स्वतः प्लॅन करा. दुसऱ्याच्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करू नका, कारण तो व्यक्ती त्याच्या सोयीनं प्लॅन बनवत असतो, आणि प्रत्येकाची लेवल वेगवेगळी आहे. कुणाला सायन्स चांगलं जमतं, कुणाला पॉलिटी चांगलं जमतं, कुणाला करंट वरती हँड असतो. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ नुसार स्वतःचा प्लॅन बनवा आणि तो इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. आणि प्लॅन रिजिड नसावा. ठीक आहे. 10 तास अभ्यास झालाच पाहिजे, 12 तास झालाच पाहिजे असं काहीही नाही. परत तेच वाक्य तुम्हाला सांगतो, हे 30 दिवस आणि तुमचा अभ्यास आणि तुमच्या परीक्षा ह्याचा काहीही संबंध नाही. ह्या 30 दिवसामध्ये तुम्ही तुमचं टेम्परमेंट कसं मॅनेज करता ह्याच्यावरती तुमचे 5 ते 6 मार्क वाढलेले असतील. तर ओव्हरऑल एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तो प्रायोरिटीज तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. आणि मी एक छोटीशी बुक लिस्ट पण टाकली होती. तर तुम्हाला जर ते सोर्सेस मॅच होत असतील तरच तुम्ही ते सोर्स वाचा, अदरवाईज तुम्ही जे वाचले होते तेच कंटिन्यू करा. फक्त कन्फ्युजन मध्ये राहू नका की करंट साठी काय करायचं. काय करायचं ह्याच्यापेक्षा काय करताय हे जास्त महत्वाचं. ऍक्च्युली करायला सुरुवात करा. खूप झालं ते करंट साठी काय वाचू म्हणून आपण कमीत कमी 1000 लोकांना 1000 वेळा विचारलंय. आता किती दिवस विचारतच बसायचं. त्या विचारण्याच्या वेळात तुम्ही 2021चं करंट वाचून झालं असतं. मग जे मागच्या 1.5 वर्षात तुमच्याच्यानं झालं नाही, किंवा मागच्या 3 महिन्यात जे झालं नाही, त्या गोष्टीला ह्या 30 दिवसात प्रायोरिटी नका देऊ. ठीक आहे. तर ओव्हरऑल एवढ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुमच्या डाऊटच्या माध्यमातून आणखी मी गोष्टी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर तुमचा डाऊट तुम्ही विचारू शकता एक एक जण. क्लिअर झाल्या गोष्टी? कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, हँड रेज करा. संजीव सर बोला. ठीक आहे. काय कुणाला तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. संजीव. हा हॅलो सर. सर ते आन्सर जे टिक मार्क करतो होतो आपण, तर मग त्याचं काय प्लॅन काय असावं, म्हणजे 30 प्रश्नानंतर की ओके. म्हणजे 50 एक प्रश्न झाल्यावर तासामध्ये. पूर्ण? हा ओके. ते एक तासामध्ये काय करायला पाहिजे बघा, कंबाईनच्या बाबतीमध्ये तुम्ही हा नवीन असाल किंवा तुम्ही जुने असाल, तुम्ही तुमच्या सोयीने त्याच्यामध्ये बदल करा. मी हा पर्सनली काय करतो, हा एक तर पहिली गोष्ट, रूल नंबर 1, कंबाईनच्या पेपरमध्ये स्टक होऊन बसायचं नाही. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 तुम्ही वाचला, तुम्हाला जमत नाही, आयदर काहीतरी लॉजिक लावायचं, काहीतरी अप्रोच लावायचा, तो क्वेश्चन त्याच मोमेंटला सॉल्व्ह करायचा, गोल करायचं आणि पुढे जायचं. कारण 1 तासाचा पेपर 1 तास कधी सुरू झाला आणि कधी संपला हे आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 बघायचा. सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, थिंकिंग करत बसायचं नाही, विचार करत बसायचं नाही.
आणि जेवढा तुम्ही विचार करता तेवढं चुकीचं उत्तर लिहून यायचे चान्सेस जास्त असतात. हा माझा अनुभव मला सांगतो. तर क्वेश्चन नंबर 1 वाचायचा. लॉजिक तुमच्याकडे कंटेंट असेल लागलीच उत्तर लिहून यायचं. कंटेंट नसेल तर मागच्या 8 पेपर बघून तुम्ही एक अप्रोच लॉजिक डेव्हलप करताय, त्याच्या माध्यमातून क्वेश्चन टॅकल करायचा आणि पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. तर आणि तरच तुमचा क्वेश्चन पेपर संपेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन एंडिंगला घ्यायचे. 85 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर जेवढा काही टाइम उरेल त्या वेळेमध्ये मॅथ्स अँड रिझनिंग घेणं अपेक्षित आहे. आणि मॅथ्स अँड रिझनिंग मी तुम्हाला परत सांगतो, एकही क्वेश्चन न वाचता फक्त क्वेश्चन कडे बघून 5 ते 6 मार्क पडतात. आणि 2019 पेपर मी डिस्कस करताना ते तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला ती बघण्याची आयडिया आली पाहिजे. बघण्याची आयडिया अशी एका दिवसात डेव्हलप होत नाही. मागच्या 8 वर्षाचे पेपर तुम्ही बघितले, मग तुम्हाला कळेल की अरे हा आन्सर असं देतो. आणि माझे खूप सारे मित्र आहेत ज्यांना 60+ मार्क असतात, एकही मॅथ्स रिझनिंगचं गणित हाताने सॉल्व्ह करत नाहीत, तरी त्यांना 7 ते 8 मार्क असतात. आणि आपण लय प्रॅक्टिस करून आपल्याला 4 मार्क पडतात. तर तो अप्रोच डेव्हलप करा. जोपर्यंत हा अप्रोच डेव्हलप होत नाही तोपर्यंत 40च मार्क येतात कंबाईनला. आणि ज्या दिवशी हा अप्रोच डेव्हलप होईल, बाय डिफॉल्ट +10 किंवा +15 मार्क ऍड होतात. आणि रोहित सर त्या दिवशी बोलले तुम्हाला 68 मार्क होते त्यांना. ठीक आहे, याचा अर्थ कुणाला तर पडताय. आणि त्या लोकांनी वेगळं काय केलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून अप्रोच डेव्हलप केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक राहिली सांगायची, मार्केटमधला एकही पेपर आत्ता सॉल्व्ह करायचा नाही. जेवढे मार्केटमधले पेपर आणलेले आहेत ते पोत्यामध्ये बांधून फेकून द्या. मार्केटमधले पेपर तुम्हाला आता डिमोरलाइज करू शकतात आणि तुमचा अभ्यास आउट ऑफ ट्रॅक जाऊ शकतो. तर ही एक गोष्ट लक्षात असू द्या. संजीव सर, क्लिअर झालं? हा सर. हा हा हॅलो सर. एक मिनिट. हा बोला बोला. सर ते पण आपण जेव्हा मार्क करतो म्हणजे कसं पहिल्यांदा क्वेश्चन म्हणजे आपण आन्सर हे करून म्हणजे कसं 30 प्रश्न झाले तर नंतर टिक मार्कला काढायचं असं म्हणतोय मी. म्हणजे मला कळलं नाही, परत रिपीट करा. म्हणजे आता आपण प्रश्न सॉल्व्ह केलेत सर, सपोज 50 केले म्हणजे अर्ध्या घंट्यानंतर मार्क आउटला लागावं म्हणजे पहिल्यांदा वाचून घ्यावं असं म्हणतोय मी. नाही, 2 तासाच्या पेपरला ती स्ट्रॅटेजी चालते. 1 तासामध्ये तुम्हाला हा वेळ नसतो. तुम्ही परत हा काय करता, 50 क्वेश्चन सॉल्व्ह करता, परत त्या हा क्वेश्चन कडे जाता, परत पहिल्या क्वेश्चन वरती थोडंसं थांबता, अरे बी का सी. इथं थिंकिंगला टाइम नसतो, विचार करायला वेळ नसतो एक. ओके सर. ठीक आहे, हा सर. इथं विचार करायला काहीच वेळ नसतो. ओके सर. त्यामुळे क्वेश्चन 1 घ्यायचा, आन्सर मार्क करायचं. किंवा एक करू शकता तुम्ही, पॉलिटीचं सेक्शन 15 क्वेश्चन सोडवले, लागलीच मार्क केले. कारण पॉलिटीचे क्वेश्चन सोडवत असताना पॉलिटीचं लॉजिक तुम्हाला अचानक आठवू शकतं. पण 50 क्वेश्चन करून गोल करणं ही स्ट्रॅटेजी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. पण तुम्ही एक करा, आयोगाचे झालेले 8 पेपर टाइम लावून सोडवा ते. आणि त्या पद्धतीने तुमचं जर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी योग्य वाटत असेल तर ती इम्प्लिमेंट करायला काय हरकत नाही. ओके सर. पण कुठल्याही स्ट्रॅटेजी शिवाय किंवा प्रॅक्टिस न करता डायरेक्टली त्या 1 तासामध्ये जाऊन नवीन एक्सपेरिमेंट करू नका. जे ऑलरेडी तुमचं ठरलंय तेच जाऊन त्या 1 तासामध्ये इम्प्लिमेंट करायचं. आता जर आपलं ठरलंय की मॅथ्स अँड रिझनिंग नंतर सॉल्व्ह करायचं, तर पेपरला जाऊन पहिला क्वेश्चन मॅथ्स अँड रिझनिंगचा आलाय म्हणून मॅथ्स अँड रिझनिंग सॉल्व्ह करण्यात बसायचं नाही. ठीक आहे, ह्या ओके सर. गोष्टींची काळजी घ्या. आणखी कुणाला काय डाऊट? आणि ज्यांचे डाऊट क्लिअर झालेत त्यांनी अभ्यासाला लागा. असली स्ट्रॅटेजी लेक्चर वगैरे ऐकत बसू नका, कारण ऍक्च्युअली अभ्यास करणं गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीची स्ट्रॅटेजी ऐकायची आणि आपल्याला पटली इम्प्लिमेंट करायची, नाही पटली तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं आणि इम्प्लिमेंट करायची. काहीच नाही पटली तर ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायची आणि आपला अभ्यास करत बसायचा. आपला अभ्यास हा प्रायमरी मोटिव्ह असावा. ठीक आहे, कुणी काय सांगितलं ह्याच्यावरती गप्पा मारत बसायचे नाहीत. ठीक आहे, आणखी कुणाला काय डाऊट? हा सागर सर बोला. हॅलो सर.
हा नमस्कार, बोला. हा सर, मी काय बोलतोय सर, ते विधान निष्कर्षवाले प्रश्न आहेत ना सर, त्याला टाइम कमी पडतो सर, ते कसं टॅकल करावे एका तासामध्ये? कशाला कशाला? निष्कर्षवाले प्रश्न येतात बघा सर आयोगाला, खूप मोठे मोठे लेंदी प्रश्न. खरे की खोटे तसले का? तर ते असतात बघा की एक मुलगी आहे ती इकडे एकदम बघा स्टेटमेंट, क्रिटिकल रिजनिंग बोलतोय सर, क्रिटिकल रिजनिंग. ओके, रिझनिंगचा पार्ट बोलताय, मी तुम्हाला तेच सांगतोय. 85 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि हे 85 क्वेश्चन मध्येच तुमचा रिझल्ट येतो. ठीक आहे, तुम्ही जर तुमचा जीएस वरती कमांड नसेल आणि तुम्ही जर मॅथ्स अँड रिझनिंग वरती तुम्हाला एसटी चा कट ऑफ क्वालिफाय करायचा असेल एएसओ चा, तर थोडंसं अवघड जातं. तर प्रायोरिटी ही 85 क्वेश्चनलाच असावी आणि त्याच्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग या पार्ट वरती फोकस करायला पाहिजे. आणि जे मोठे क्वेश्चन असतात त्याला तुम्ही बिलीव्ह मी, तुमच्याकडे टाइम नसतो ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तुम्ही आयदर अप्रोच किंवा एक लॉजिक डेव्हलप करा की ह्या क्वेश्चनचं उत्तर असं येतं आणि त्या पद्धतीने ते मार्क करून यायचं. ठीक आहे, नसतो टाइम तुमच्याकडे. छोटे छोटे गणित असतात बघा, रेल्वेचे किंवा वय, एज आणि वय काढायचं, ते गणित तुम्हाला 30-40 सेकंदात सुटतात किंवा 10 सेकंदात पण सुटून जातो. पण रिझनिंगचा पार्ट क्वेश्चन वाचायलाच तुम्हाला 30 सेकंद लागतात, परत तुमचा पेन चालायला 10 सेकंद लागतो, त्याच्यानंतर पेन ते खोडायला 30 सेकंद लागतात आणि 2 मिनिटं झाल्यावर तुम्हाला काहीच आलेलं नसतं आणि 2.5व्या मिनिटाला तुम्हाला वाटतं की माझं काही खरंच नाही. त्यामुळं त्या क्वेश्चनला थोडस काळजीपूर्वक एकदम एंडिंगला घ्यायचे. अख्खा पेपर झालाय, अख्खा पेपर तुम्ही आन्सर शीट मध्ये मार्किंग पण झाले, त्या केसमध्ये तुम्ही त्या क्वेश्चन कडे जाऊ शकता. पहिली प्रायोरिटी 85 क्वेश्चन. आणखी कुणाला बोलायचंय? अंकुश सर. क्लिअर झालं का सागर सर? कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मला एवढ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि तुम्ही स्वतः तुम्ही बसा, कागदावरती प्लॅन बनवा आणि तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. अमित बोला. हॅलो, हा बोला सर. आवाज येतो सर? हो येतोय, बोला. सर तुम्ही जे रिव्हर्स इंजिनिअरिंगची कन्सेप्ट सांगितले सर, ते जे रिव्हर्स इंजिनिअरिंग थ्रू आपण सगळ्या विषयांची रिव्हिजन करू शकतो का? म्हणजे ते जे क्वेश्चन आणि मग ती टॉपिक करून अशी रिव्हिजन करू शकतो का शेवटपर्यंत? ऍब्सोल्युटली बेस्ट मेथड आहे बघा ती अभ्यासाची. एकही मिनिट तुम्हाला आउट ऑफ ट्रॅक तुम्ही जात नाहीत, एकही मिनिट जात नाहीत. फक्त फॉर एक्झाम्पल तुमचा पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्तवरती क्वेश्चन आला, तर ज्या टॉपिक वरती क्वेश्चन आलाय तो टॉपिक आधी करायचा आणि सार्वजनिक वित्त जस्ट एकदा स्कॅन करून घ्यायचा. म्हणजे तुम्ही आयोगाला जे अपेक्षित आहे त्याच गोष्टीचा अभ्यास करताय ना, त्यामुळे एकदम राईट ट्रॅक वरती तुम्ही राहता. आणि सर मग तरी पण थोडे काही अशा इम्पॉर्टंट टॉपिक राहतात ज्यांच्यावर क्वेश्चन नाही आले मागच्या 3 वर्षात पण येण्याची शक्यता आहे, मग त्यांना कसं घ्यायचं सर? मग पुन्हा मग एक टॉपिक सांगा मला, एक टॉपिक सांगा. मागच्या 8 पेपर सांगितले मी तुम्हाला, क्लास 3 चे 3, कंबाईनचे 3 आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचे 2 पेपर. मला एक क्वेश्चन सांगा, जो क्वेश्चन किंवा असा टॉपिक जो ह्या 8 पेपर मध्ये कव्हर झाला नाही आणि जो कंबाईन साठी महत्वाचा आहे. आता कंबाईन ग्रुप बी चे जे अनालिसिस केले सर, सर्वोच्च न्यायालयावर अजिबातच क्वेश्चन आलेले नाही सर. आणि येणार पण नाही, बॉन्ड पेपर वरती लिहून देतो मी. अच्छा, आला तर काय येईल माहितीये का? करंटच्या अनुषंगाने येईल, कारण 31 वरून 34 त्याचे जजेस नंबर केलेले आहेत, त्या अनुषंगाने क्वेश्चन येईल. तुम्हाला परत तेच सांगतोय मी, प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे. राज्यसेवेला कधी तुम्हाला दिसला का हायकोर्ट वरती क्वेश्चन? स्टेट लेजिस्लेचर वरती तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन दिसला का? नाही दिसला. का दिसला नाही? कारण प्रत्येक एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. कंबाईनला तो स्टेट लेजिस्लेचर वरतीच क्वेश्चन विचारतो, राज्यसेवेला तो पार्लमेंट वरतीच क्वेश्चन विचारतो. हा बेसिक फरक समजून घ्या, कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास होईल.
आणि सर अजून एक क्वेश्चन होता, मी तुमचा व्हिडिओ बघितला सर 2019 पेपरचा, तो जो मॅथ्स अँड रिझनिंग सोडायचा जो अप्रोच आहे, तो अप्रोचवर जर काम केलं तर सर तिथं 6 ते 7 मार्कांची इम्प्रुव्हमेंट वाटते सर, पण तसं केलं जमेल का ते? मी परत एकदा सांगतो, हे वाक्य लक्षात ठेवा. तुमचा रिझल्ट हा 85 क्वेश्चन वरनं येणार आहे आणि मॅथ्स अँड रिझनिंग हे तुमच्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन असेल. अच्छा. ठीक आहे. आणि हा. पहिली प्रायोरिटी तुम्ही सॉल्व्ह करायलाच द्या. पण मला सांगा 5 मिनिटं तुमच्याकडे राहिलेत. आता 15 हा. क्वेश्चन सॉल्व्ह करून देण्यापेक्षा काहीतरी अप्रोचनं जर त्याला सॉल्व्ह केलं हा. आणि 1/4 निगेटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही असं होऊ शकत नाही की -2 तुम्हाला मार्क आले. हा, आणि बरोबर. जर तसं झालं तर म्हणायचं नियतीला सुद्धा अपेक्षित नव्हतं की आपण परीक्षा पास व्हावं. म्हणजे वर्स्ट केस आहे ती. 2 मार्क अच्छा. निगेटिव्ह येणं म्हणजे कुणाचीच इच्छा नव्हती आपण पास व्हावं, त्यामुळे तसं झालं. आणि असं होत नाही, कुणाच्याच बाबतीत असं होत नाही. ठीक आहे सर. ठीक आहे. म्हणजे आणि तुम्ही, ओके. मी काय म्हणतो, तुम्ही एका गोष्टीवरनं जज करू नका. 2019चा पेपर घ्या, 18चा घ्या, 17चा घ्या आणि क्लास 3 चे घ्या, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा घ्या, राज्यसेवेचे 17, 18, 19, 20 चे मॅथ्स अँड रिझनिंगचे गणित घ्या. तुम्हाला काय वाटतं? मला ह्या वर्षी 25 पैकी 21 माझे क्वेश्चन मॅथ्स अँड रिझनिंगचे बरोबर आहेत. मला सगळे येत होते असं वाटतंय तुम्हाला? हार्डली मला 15 ते 16 येत होते. राहिलेले वरते 4 ते 5 होते ते मी जे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून अप्रोच डेव्हलप केलता, त्या माध्यमातून ते गोळ्याच मारल्या होत्या, पण बरोबर ती गोळी लागली. असं आहे. ओके सर. आणि ओके, थँक्यू सर. आणि तुम्ही हा अप्रोच कशामधून डेव्हलप करताय बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून डेव्हलप करताय. ह्याच्यापेक्षा भारी कुणीच नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून अप्रोच डेव्हलप करणं ह्याच्यापेक्षा भारी ह्याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कुणीच नाही. हे वाक्य चांगलं लक्षात असू द्या. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इज बायबल फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. आणि पुढच्या 30 दिवसामध्ये टेन्शन आलं, भीती वाटायला लागली, कसं तरी व्हायला लागलं, हे कसं तरी होतं बघा आता पुढच्या 30 दिवसामध्ये. कुठल्याच डॉक्टरकडे हे औषध नाही. तर त्या केसमध्ये हे 7 ते 8 पेपर ओपन करायचे. जो तुम्ही अभ्यास करत होते, पॉलिटीचा अभ्यास करत होते, तर पॉलिटीचे क्वेश्चन बघायचे. बाय डिफॉल्ट तुमचा कॉन्फिडन्स 0 वरनं 100 होतो. नाही झाला तर बोला. फक्त आपण अभ्यास करताना कधी ही गोष्टी केल्याच नव्हत्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण कधी बघितलेच नव्हते. आपण चूक काय केली, मार्केटमधले अनालिसिसचे पुस्तक आणले आणि आपण आयोगाचा क्वेश्चन बाजूला ठेवला आणि त्या व्यक्तीने खाली जे कंटेंट दिलाय त्याच्यावरती आपण फोकस केला. आणि आपण परत परीक्षा फेल झाल्यावर स्वतःला सांगितलं, अरे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण केलते, पण माझा रिझल्ट नाही आला. नव्हते केले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं म्हणजे आयोगाचे पेपर ऍज इट इज बघणं. ही गोष्ट आपण नव्हतो करत. ठीक आहे. आणखी कुणाला काही डाऊट आहे? राहुल जाधव सर. काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया. ठीक आहे. आणि हे 30 दिवस फक्त अभ्यास करायचा. एका मित्रासोबत 1 तास चहा प्यायला, दुसऱ्या मित्रासोबत 2 तास, असं नाही करायचं. ठीक आहे. विजय कुमार. हॅलो. हॅलो सर. हा बोला सर. हा बोला. हा सर, माझी काय शंका होती, आता मी जे इंडिया जॉग्राफी केलेलं आहे, 4 ते 5 टॉपिक त्याच्यातले केलेत महत्वाचे. मग आता ते मी सर कंटिन्यू करू, तसेच काय करू सर आता? मला दाखवा इंडिया जॉग्राफीवरती कुठला क्वेश्चन आला होता मागच्या 3 वर्षाच्या पेपरमध्ये. क्वेश्चन नंबर सांगा. तेच हो, कशाला म्हणजे आउट ऑफ ट्रॅक का जाताय तुम्ही? क्वेश्चन एक येतो बघा 11वीच्या जॉग्राफीच्या पुस्तकातला, डेसिड्युअस फॉरेस्टचं एक्झाम्पल काय आहे. ठीक आहे. मी तो फोटो तुमच्यासोबत ग्रुपवरती शेअर करतो. त्याच्या पलीकडे जॉग्राफीवरती क्वेश्चन कधीच येत नाही, अजून तर आलेला नाही. ओके सर. मी ते तुम्हाला नदी तो फोटो प्रणालीवर केलं होतं टॉपिक वगैरे असे त्याच्यावर. नाही, तो येतो ना टॉपिक. नदी प्रणालीवरती एक क्वेश्चन येतो. ओके. 11वीची NCERT त्यातलं सॉइल टॉपिक,
त्याच्यानंतर ओके. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टचे उदाहरणं, डेसिड्युअस फॉरेस्टचे उदाहरणं, आणि सगळ्यात महत्वाचं कोपेन स्केलवरती एक क्वेश्चन येतो. ठीक ओके आहे, ओके तर ती कोपेन स्केल एक करायची. तेच परत ओके. सांगतोय तुम्हाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. आता फॉर एक्झाम्पल AMVI ला त्यानं क्वेश्चन विचारला की DFC म्हणजे काय असतं. अकॉर्डिंग टू कोपेन क्लायमेट क्रायटेरिया, DFC रेफर टू, DFC म्हणजे कोल्ड ह्युमिड विंटर विथ शॉर्ट समर. तर मग कोपेन क्रायटेरिया तुम्ही चांगला करणं अपेक्षित आहे. ओके ओके आता परत कोपेनचा क्रायटेरिया असतो, सौदी सरांनी त्रिवार्ताचा पण दिलेला असतो. त्रिवार्तावरती क्वेश्चन विचारला जात नाही, आपण कोपेनच करायचं. कारण कोपेन हा आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे, त्रिवार्ता इम्प्लिमेंट नाही झालेला. आपण त्रिवार्ता पण करतो, कोपेन पण करतो, आणि मग परीक्षेला कन्फ्युज होतो. पहिली प्रायोरिटी पहिल्या गोष्टीला द्यायची. ओके ओके सर, थँक्यू. करा सर, म्हणजे जर तुम्ही 4-5 महत्वाचे टॉपिक केले असतील, कोपेन क्लायमेट असेल, हा सॉइल असेल, तर ते टॉपिक कंटिन्यूस करणं अपेक्षित आहे. चालेल चालेल सर. ओके ओके थँक्यू सर. किंवा मग ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टची उदाहरणं, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्टची उदाहरणं, डेसिड्युअस फॉरेस्टची उदाहरणं, हे टॉपिक चांगलं करणं अपेक्षितच आहे. ओके ओके ओके, अजून कुणाला हा. काही डाऊट आहे? खरंच तुमचा डाऊट खूप जेन्युइन वाटला मला. गणेश बडे, आणि सर तुम्ही म्यूट करून घ्या, आणि ज्यांचे डाऊट क्लिअर झालेत ते लेफ्ट झाले तरी चालेल, अभ्यासाला लागा. हॅलो हा मॅडम बोला. हॅलो हा संध्या मॅडम बोला. हॅलो हा गणेश सर बोला. सर, माझा एक क्वेश्चन असा आहे सर. आवाज येतोय ना सर? हो येतोय, बोला. सर, तुम्ही जे म्हणले सर लॉजिक डेव्हलप करा, हा तर आपण जे प्रिव्हियस क्वेश्चन मधून लॉजिक डेव्हलप करतो ना सर, समजा हा. आपला क्वेश्चन येत नसेल तर आपण ते लॉजिक नुसार पेपर, म्हणजे लॉजिक नुसार पेपर सोडवतो सर आपण. येस. पण सर असं काय गोष्टी झाल्यात की समजा आपल्याला काय होतं, एखाद्या वेळेस क्वेश्चन मोठा आला तर आपण ते लॉजिक नुसारच पेपर, क्वेश्चन येत असला तरी लॉजिक नुसार जातो. नाही, असं करायचं नाही ना. पहिली प्रायोरिटी अभ्यासाला द्यायची. तर सर तेच प्रॉब्लेम झाला. मी 2020 राज्यसेवेमध्ये लॉजिक नुसार क्वेश्चन सोडवले सर. सर काही क्वेश्चन माझे सर चुकले. पण मला असं नंतर वाटायला लागलं की सर यार आपण क्वेश्चन वाचायला पाहिजे होते सर. असा प्रॉब्लेम होतो सर. त्यासाठी क्वेश्चन काय? वाचायचंच, ऐका ना, क्वेश्चन वाचायचाच असतो. पहिली प्रायोरिटी तुमच्या अभ्यासाला द्यायची. जिथं अभ्यास थांबतो तिथं लॉजिक चालू होतं. हो सर, ते आहे, पण सर लॉजिक नुसार बी काही क्वेश्चन सर चुकते तर. चुकणारच की. पेपर हा अभ्यासाचा असतो, फक्त आपल्याला तो जमत नाही म्हणून लॉजिकने सोडवायचा. लॉजिकने 10 पैकी 10 क्वेश्चन बरोबर कुणाचीच येत नाहीत. 7 ते 8 येतात किंवा 6 येतात, तरी तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा येऊन जातात. आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी फक्त अभ्यासावरतीच पेपर सॉल्व्ह करणार, तर अवघड आहे थोडस. होत नाही ना. शक्यच नाही, म्हणजे ते कुणालाच नाही. बरोबर, थँक्यू. हा, आणि तुम्ही, मी परत सांगतो, तुम्ही जे हा, पास सर. होता ना, तुम्ही जे पास होता का, फॉर एक्झाम्पल तुम्ही STI साठी अभ्यास करताय, तर तुमच्या सर. अभ्यासावरती तुम्हाला 55 मार्क पडतात, आणि लॉजिक वरनं पुढचे 5 मार्क पडतात, आणि 60 मार्क तुम्ही सेफ झोन मध्ये जातात. ओके जर सर. तुमचा अभ्यास नसेल तर तुमचं लॉजिक तुम्हाला कामाला येत नाही. बरं सर, असं एक सर रिक्वेस्ट होती की सर लॉजिक नुसार एखादा व्हिडिओ सर तुम्ही बनवला तर तेवढंच डेव्हलपमेंट काही. हो केलेलं, 2019चा पेपर आपण ग्रुप शेअर केलेला आहे. सर ते माझ्याकडे नाही ना, मी त्यावेळेस नव्हतो चॅनल माहिती. आहे, युट्यूबला आहे तो. आहे का? हो आहे. बरं, ओके सर. त्याच्यातलं 2 तास थोडस बाकीच्या गप्पा मारल्या होत्या, नंतर 2 तासानंतर ऍक्च्युअली लेक्चर आहे ते. बरं, ओके सर. बघतो सर. आणि हा संध्या मॅडम बोला. हा सर, तुम्ही जे रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडने सांगितलेलं आहे, तर मला असं विचारायचं की आता 30 दिवस राहिलेत एक्झामला. मग 21,000 प्रश्नसंचामधून जेव्हा क्वेश्चन करतो एखाद्या टॉपिकचे, तर कसं होतं की मेनचे पण क्वेश्चन वाचले जातात आणि तो टॉपिक मग मेनच्या अँगलने हे होतो. तर मग मला असं 20,000 विचारायचं की
हा बोला हा. बोला बोला. हा, मग sorry, मला असं बोला. विचारायचं की ह्या 30 दिवसामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे तुम्ही जे 8 क्वेश्चन पेपर सांगितलेले आहेत कंबाईन सी नंतर बी आणि एम बी चे, तर फक्त प्रीचेच क्वेश्चन जास्त फोकस करून केले तर मग मला वाटतं की तोच अप्रोच राहील एंडिंग पर्यंत. तर मग तसं येस 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 केलं तर चालेल ना? येस. हो हो तसंच. मी तुम्हाला तेच सांगतो, 21,000चं पुस्तक बाजूला ठेवा, आयोगाचे पेपर झेरॉक्स काढून आणा. हो सर. आयोगाचे पेपर हे 8 तुम्ही प्रायोरिटी बेसिस वरतीच घ्या आणि हे 8च पेपर होतात ह्या 30 दिवसात. ओके सर. ह्याच रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रॉपरली करा. ओके सर, थँक्यू. हो हो. आणि 21,000 हॅलो. मधून बघायचं काय माहिती का, विवेक तुम्हालाच बोलायला चान्स देतो, 1 मिनिट. हो. 21,000 मधून बघायचं काय माहितीये का, महाराष्ट्राच्या इतिहासावरती आलेले क्वेश्चन आणि महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती आलेले क्वेश्चन, हे 2 एरिया बघायचे. ठीक आहे, आणि समाज सुधारक एक बघायला काय हरकत नाही. ओके सर. येस. विवेक बोला तुम्ही. हा सर, हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे सर. तर मला ओके. 48-50 पर्यंत मार्क मिळतात सर. पण मग ते येस. पुढे 55 म्हणजे 60 पर्यंत जाण्यासाठी नेमकं स्पेसिफिक काय करायला पाहिजे सर? 60 साठी काय करायला पाहिजे सांगतो. हा. पहिली गोष्ट, हम्म. 17, 18, 19 चे पेपर, हा. ह्याच्यातून लॉजिक डेव्हलप करा हा. आणि ते लॉजिकच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं. हम्म. आणि तुम्हाला 48 मार्क आहेत, ह्याचा अर्थ तुमचा खूप चांगला अभ्यास आहे. फक्त हा. तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्या, तुमचे पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे 3 एरियामध्ये एकही क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. आपल्यासोबत होतं काय, आपल्याला वाटतं मला लय भारी येतं पॉलिटी आणि आपण 4-5 मिस्टेक करून येतो. हो सर, बरोबर. पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स इथं तुमचा एकही क्वेश्चन जायला नाही पाहिजे. ठीक आहे सर. तर आणि तरच मग तुम्हाला ते 60 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि 48च्या बाबतीत म्हणजे मला पर्सनली एकदा 50 मार्क होते आणि मागच्या वर्षी 51 का 52 होते. मी पर्सनली PSIच्या एक्झाम देत नाही, पण माझ्यासोबत पण त्याच गोष्टी झाली. 2018ला मी परीक्षा दिली, त्यावेळी मला पॉलिटीला 7 मार्क आले, माझ्या 3 सिली मिस्टेक झाल्या. आणि मागच्या वर्षी जॉग्राफीचे म्हणजे 5 का 6 क्वेश्चन चुकले. फक्त बेसिकली मी कंबाईनचा कधी अभ्यास करत नाही आणि दरवर्षी राज्यसेवा मेन्सला असल्यामुळे मी कधी कंबाईनकडे शिफ्टच झालो नाही. अदरवाईज फोकसली जर ते केलं असतं तर मग महाराष्ट्राची जॉग्राफी आणि हिस्ट्री प्रॉपरली केलं असतं, पण फोकस कम्प्लिटली राज्यसेवा असल्यामुळे तो पार्ट मिसिंग झाला. पण तुम्ही हे 30 दिवस करायला पाहिजे. राज्यसेवेची मेन्स कधी असेल कुणालाच माहित नाही. ठीक आहे सर, चालेल. हा. थँक्यू. ओके. हा, आणखी कुणाला काय डाऊट? काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज चांगला अभ्यास करा. अजय बोला तुम्ही. अजय. हॅलो सर, हे आप्पा हातनुरेचं हे आहे ना कंबाईनचं एक्सप्लेनेशनचं बुक. हा. तर ते त्यामधून हे केलं तर जमेल ना सर? नाही, आयोगाचे पेपर झेरॉक्स काढून आणायचे आणि टाइम लावून सोडवायचे. आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे, पण आपल्याला क्वेश्चन बघायचे, आपल्याला अनालिसिस स्वतः करायचंय. झालं ना, 1.5 वर्ष झालं लोकांचं अनालिसिस बघितलं, आता स्वतः करायला पाहिजे ना. हो. ठीक आहे, तुम्हाला त्यानं कधी तर विचारलं पुणे विभागामध्ये सगळ्यात उत्तरेकडचा जिल्हा कोणता, मग तुम्ही स्वतः अनालिसिस केलं असतं आणि महाराष्ट्रातला उत्तरेकडचा सगळ्यात वरती जिल्हा कोणता, तर तुम्हाला ह्या वर्षी धडगाव अक्राणी हे उत्तर तुम्हाला 2020च्या राज्यसेवा मेनसाठी उत्तर बरोबर आलं असतं. हो. पण ते आपल्याच्यानं होत नाही ना. त्यामुळं हे 30 दिवस स्वतः अनालिसिस पण करत बसू नका, कशाचा तर रेफरन्स घ्या, पण आयोगाची जी भाषा आहे ना ती भाषा समजून घ्या, त्याच्यासाठी आयोगाचे पेपर बघा. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, तुम्ही किती अभ्यास करा, किती लायब्ररीत बसा, 48च मार्क येतात. त्याच्यासाठी आयोगाचे पेपर करणं गरजेचं आहे. तर मग हे वाचायचं नाही का सर? काय वाचायचं नाही? हेच एक्सप्लेनेशन स्वतःच करायचं? मग स्वतःच करायचं. क्वेश्चन मी पेपर पर्सनली मागचे 2-3 वर्ष झालं लोकांचे एक्सप्लेनेशनचे पुस्तक वाचायचं बंद केलं आणि मला खूप माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आढळली.
ठीक आहे सर, थँक्यू. ह्या 30 दिवसात तुम्ही ते करा. मी अगोदर हो. पण त्याच गोष्टी परत परत रिपीट करतोय. जे टॉपिक आयोगाने फ्रिक्वेंटली विचारलेत ना ते टॉपिक खूप चांगले करा. मग आता चुकून सुप्रीम कोर्टवरती क्वेश्चन आल्यावर तुम्ही मला म्हणू नका सर सुप्रीम कोर्टवर क्वेश्चन आला. जाऊ द्या ना, एका क्वेश्चन साठी कशाला काळजी घेत करताय. ठीक आहे, हो. 5 क्वेश्चन जातील पण आपल्या अभ्यासाच्या बाहेर, पण त्या 95 क्वेश्चन वर तुम्ही पास होऊ शकता ना. हो. आणि ते गोष्टी तुम्ही करा. ठीक हॅलो आहे सर. सर, थँक्यू. हा बोला बोला. हॅलो. हा बोला ना, बोला, येतोय आवाज. HM. हा सर, जे आपण काढलेल्या नोट्स आहेत सर, आता फक्त आपण तेच वाचलं आणि ते तुम्ही सांगितलेले PYQ जे 8 वर्षाचे ते केलं तर होईल का सर मग? येस. आता तुमच्या नोट्स कुठल्या क्वालिटीचे आहेत त्या मॅटर करतं. ठीक आहे, फक्त नोट्स बद्दल मी बोलणार नाही. फक्त एक करा तुम्ही, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून क्वेश्चन आणि टॉपिक ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. नोट्स असतील, आता नोट्स तुमच्या परत तुम्ही नेमक्या नोट्स कशा काढलेत त्याच्यावरती ते जास्त मॅटर करतं. आणि सर काय नको करायला पाहिजे सर 30 दिवसात अभ्यास सोडून? अभ्यास सोडून दुसरं काहीच नाही करायला पाहिजे ना. अच्छा, ओके सर, थँक्यू. ठीक आहे, उत्तर तुमच्याकडेच आहे ना. ठीक आहे, आणखी कुणाला काही डाऊट? ठीक आहे, अभ्यासात काय करायला नाही पाहिजे असं त्यांना विचारायचं होतं. तर बेसिकली हॉट टॉपिक वरती तुमचा फोकस असावा. आता करंटच्या बाबतीमध्ये तो तुम्हाला पोर्टल विचारतो, तर आता अभिनव इयरबुक किंवा काही जे तुम्ही वाचताय ते पहिल्या पानापासून लास्ट पानापर्यंत नाही वाचायचं. पोर्टल कुठं दिलेत, पोर्टल बघून घ्यायचे. महत्वाच्या योजनावरती तो क्वेश्चन विचारतो, योजना बघून घ्यायच्या. दरवर्षी एक योजना तुम्हाला रिलेटेड टू वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमन डेव्हलपमेंट वरती क्वेश्चन असतो, तर रिलेटेड टू वुमन, चाइल्ड ह्या गोष्टी पण बघून घ्यायच्या. अजय सिंग बोला, तुम्ही तुमच्यासोबत बोलायचं होतं. हा, अजय सिंग. हॅलो. हा सर, नमस्कार, बोला. हा सर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून एक एक विषयाचं आलेलं क्वेश्चन बघून प्रिपेअर करायचं का एक एक पेपर घेऊन अख्खा पेपर करायचा असं, का टॉपिक वाईज करायचं? दोन्हीही चालेल. अख्खा पेपर केला तरी चालेल, किंवा तुम्ही पॉलिटीचा विषय घेतला तर हा हा पॉलिटी ते पण खूप जास्त इफेक्टिव्ह राहतं. कारण तुम्हाला ट्रेंड कळतो की 2017 मध्ये पॉलिटीमध्ये त्यांना अशा चुका केल्यात, 18 मध्ये अशा चुका केल्यात आणि 19 मध्ये जरा वेगळ्याच चुका केल्यात. मग 20 मध्ये तो असं करू शकतो. हा हा तो म्हणजे सुद्धा अप्रोच खूप चांगला आहे. एक एक विषय घेऊन केलेलं बेटर राहील आहे ना, म्हणजे एक एक पेपर कधीही बेटर. करण्यापेक्षा. हा येस हा येस, कधीही बेटर. चालेल चालेल. तर तुम्हाला लगेच जाणवतं की पॉलिटीमध्ये तो मागच्या वर्षी ऑल द अबाउट उत्तर देत होतो, ह्या वर्षी त्यानं कंडिशन ऑफ सर्व्हिसेस इज डिटरमाइंड बाय स्टेट लेजिस्लेचर असं म्हटलंय, पण ते गव्हर्नर ठरवतो. मग तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. चालेल चालेल, आणि थँक्यू जर तुम्हाला वेळ मिळाला का तर ASO चे मेन्स चे क्वेश्चन पेपर आणि STI चे 17, 18, 19 चे हे 6 पेपर सुद्धा बघून घ्या. 100% फायदा होईल. एसटाय सोडवलं की आपण सर सोबत सगळ्यांनी? आपण सोडवले, मी बाकीच्यांसाठी सांगतोय. हा हा चालेल. आणि सर अजून एक प्रश्न. डोंट वरी, आपण STI बिस्टाय परीक्षा आरामात पास होणार आहे, कारण आपण लय अभ्यास केलाय. मागचं 3 महिने झालं लोक झोपली होती, त्यावेळेस आपण जीव तोडून अभ्यास केलाय. कॉन्फिडन्स राहा, 100% रिझल्ट येणार आहे आपला. आणि सर ते मॅथ्सचं लेक्चर मी ऐकलं नाही तुमचं ते, आणि 2019चं प्रिलियमचं पण तुम्ही घेतलंय ते लेक्चर, शेअर वगैरे करता येतील का? आहे ते ऑलरेडी याच्यावरती. कुठं आहे सर ते मला सांगा बरं एकदा. युट्यूबला आहे. हो. मी परत एकदा त्याची लिंक मी बघतो. ऍक्च्युअली झालं काय होतं, त्या लेक्चर मध्ये हा. पहिले 2 तास मी थोड्या वेगळ्या विषयावरती बोललो होतो, त्यामुळे मी ते ग्रुपवरतून काढून टाकलं असेल. वाटलं तर मी परत एकदा घेईल, ते काही करता येईल. तसं असेल तर सर सेंड केलं, पर्सनली सेंड केलं तर मग बेटर, बरं होईल मग ते ऐकायला. ठीक आहे, ओके. हा पर्सनली हा गोष्टी सेंड करायच्या, पर्सनली सांगत जाणार.
हा प्रायव्हेटली. सॉरी बरं का सर, मेसेज केला मी इट्स पण. ओके. हा इट्स ओके. हा ठीक आहे. आणखी कुणाला काय डाऊट? काही डाऊट नसेल तर स्टडी कंटिन्यू करा तुम्ही तुमचा. ठीक आहे, आपण थांबूया. आय थिंक बऱ्यापैकी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलाय. काय असेल तरी आणखी विचारू शकता, अदरवाईज तुम्ही लेफ्ट झाले तरी चालेल. राहुल बोला. सर टेस्ट सिरीज सोडवायच्या का नाही, म्हणजे दुसऱ्या ह्याच्या क्लासेसच्या? माझं पर्सनल मत आहे की आता सोडवायला नाही पाहिजे. इतके दिवस सोडवायला असतं तर चांगलं ठीक होतं. अगोदर आता पण solve नाही सोडलेले आहेत, अगोदर सोडवलेले आहेत, पण टाइम मॅनेजमेंट किंवा इतर गोष्टींसाठी समजा असं काही मग स्पीड वगैरे आठवड्याला एक किंवा 2 टेस्ट सोडवले तरी चालतील. हा ठीक आहे जास्त sir. नसाव्या. ओके ओके ओके, थँक्यू सर. ओके. हा ठीक आहे, थांबूया आपण. काय डाऊट असेल तर आणखी विचारू शकता. निलेश बोला. सर ते मॅथ अँड रिझनिंग सर 2019 ची लिंक भेटेल का सर? हॅलो. पाठवतो मी ग्रुपवरती, परत एकदा शेअर करतो. मला चेक करावं लागेल ते. फक्त मॅथ अँड रिझनिंग जरी पाठवलं तरी सफिशियंट आहे सर. आपण लेक्चर घेऊ, सगळ्या मॅथ्स अँड रिझनिंग साठी लेक्चर घेऊया आपण. थँक्यू सर, थँक्यू सर. 2019, 18, 17. ठीक आहे. काहीतरी ऍक्च्युली थोडासा इश्यू झालाय मला पर्सनली, त्यामुळे मी बॅच सुद्धा सुरू करणार होतो, पण काही प्रॉब्लेममुळे मी त्या गोष्टी करत नाहीये. पण सर खूप असं प्रेशर आल्यासारखं वाटतं सर एक्झाम, असं नाही का? होईल का नाही, होईल का नाही? तुम्ही मागचं 1.5 वर्ष झाले एवढं सिरियसली अभ्यास करता, प्रेशर तर येणारच ना. तुम्ही सिन्सिअर आहात म्हणून प्रेशर येतं. ज्यांना कधी अभ्यास केला नाही त्याला टेन्शन नाहीच ना. मस्त सकाळी एका व्यक्तीसोबत चहाला जातोय, दुपारी वेगळ्या सोबत जातोय. प्रेशर तर येणारच आहे, कारण तुम्ही अभ्यास केला, आपण सिन्सिअर आहे, आपण सिरियसली अभ्यास करतोय. काय येणार नाही प्रेशर, आणि कुणाला नाही आला. ज्याला आला नाही त्याने टेन्शन घ्यायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. आणि हे तुमच्यासोबत जे घडतंय ते सगळ्यांसोबत घडतंय, त्यामुळे डोंट वरी. फक्त ते एका लेवल पर्यंत असावं. एका लेवलच्या पलीकडे जात असेल तर मग प्रॉब्लेम होतो. आणि प्रेशर हा तुम्हाला स्टडीसाठी ऍक्टिव्ह बनवतो. बाय डिफॉल्ट सकाळी लवकर जाग येते, आणि चांगली गोष्ट आहे ते. ओके सर, थँक्यू. आणि त्याला पॉझिटिव्हलीच घ्या, निगेटिव्हली नका घेऊ. ठीक. हो सर. आणि पेपरच्या आदल्या दिवशी रात्रभर झोप नाही लागली तरी काय हरकत नाही. पेपरला 1 तास चांगला पेपर द्यायचा. आणि हे ज्यांनी सिन्सिअरली अभ्यास केला त्यांच्यासोबत होतं. रात्री प्रॉपर झोप होत नाही. ठीक आहे. हो सर, हो. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग मॅडम, बोला. हा सर, तुम्ही बॅच घेणार होतात ना कंबाईनची? हा, बॅचचा इश्यू काय मॅडम? बॅचचा इश्यू काय होतोय, ऑलरेडी मी GS2 आणि GS4 घेतलंय, त्यामुळे त्या लोकांचं पॉलिटी इकॉनॉमिक्स खूप चांगलं झालंय. आणि प्रत्येक लोकांची डिमांड वेगळी आहे. आणि ह्या 30 दिवसामध्ये प्रत्येकाची डिमांड वेगळी असल्यामुळं मला नेमकं डिलिव्हर कुणाला काय करावं हे समजत नाहीये. तरी कॉमन प्रोग्राम, आणि मला कमीत कमी गोष्टी घ्यायला जमतच नाही. मी तुम्हाला जरी म्हटलं की मी एवढंच घेईल, पण माझं मनच सॅटिस्फाय होत नाही. मग मी सगळ्याच गोष्टी कव्हर करतो. त्यामुळे मग मला थोडस ते नको वाटायला लागलं. अदरवाईज मला काहीच प्रॉब्लेम नाही. हो सर, तुमच्या तिन्ही पण बॅच मध्ये मी होते. तुम्ही इंडियन खूप छान घेतात सर, तुमचा खूपच छान अभ्यास होतो, म्हणून एक रिक्वेस्ट होती. मग तुम्ही मॅडम जर बॅचेस केले असतील ना GS, ठीक आहे, मी काय करतो, आज संध्याकाळपर्यंत कॉमन गोष्टी काय मला घेता येतील, कारण त्या कमीत कमी असाव्या, आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत रीच होण्यासाठी आपल्याला काय करता येईल मी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो, आणि तसा ग्रुपवरती मेसेज टाकतो. आता कसं काय लोकांचं म्हणणं असतं की हे 30 दिवस सेल्फ स्टडीचा कार्यक्रम आहे, तर कुठंतरी कसं काय, ठीक आहे, मी काहीतरी त्याच्यावरती मिडल सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. देवीदास सर बोला. ठीक, आय थिंक क्लिअर झाल्या गोष्टी. काही डाऊट असेल तर पर्सनली मेसेज करा, अदरवाईज
आपण थांबूया इथं. काही डाऊट आहे कुणाला विचारा, कारण एक डाऊट क्लिअर करा आणि अभ्यासाला लागा. देवीदास बोला. हा सर, माझा हा प्रश्न होता की करंट सर या आता एका महिन्यामध्ये जास्त फोकस 21च्या वार्षिकीला करावं की 20च्या वार्षिकीला? पहिली प्रायोरिटी 2020चं इयरबुक, हा त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च 2020, हा आणि त्यानंतर 2021चं इयरबुक, फक्त हेडलाईन. ठीक आहे. म्हणजे 2020च इयरबुक व्यवस्थित करायचं. मी जर आता अभ्यास करत असतो ना कंबाईनसाठी, तर मी फक्त 2020चं इयरबुक आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या 3 परिक्रमा, त्याच्या पलीकडे काही केलं नसतं. हा ठीक आहे की, कारण ते ऑफिसर क्लब याच्यावर बी असं सांगितलं की त्यांनी 19च्या वर्षामधल्या पूर्ण हे करा आणि 20 मधल्या मार्च पर्यंत करा. त्यासाठी मी येस परत आणि तुम्हाला सांगतो, कुणी सांगायची वेळच काय येते, आपल्याला लॉजिकली कळतं ना हो. तो हा आपला आयोग लय गरीब आहे, आपल्याकडनं पैसे लय घेतो पण लय गरीब आहे तो, हो त्यामुळे तो सर, पेपर बरोबर. डबल छापणार नाही. हा म्हणजे आपला पेपर पहिला सेट झालेला आहे ना पूर्ण 2 दिवसानं. अशा स्टेटमेंट करू शकत नाही आपण, ते बरोबर माहित आहे नाही तसं. आपल्याला. पण आपण रीड इन बिटवीन द लाईन्स नावाची गोष्ट असते, समजून घ्यायच्या गोष्टी. ठीक आहे सर, धन्यवाद सर. येस वेलकम. कुणाला काय डाऊट आणखी? आणि आता परत कुणाला विचारू नका करंट साठी काय वाचू. ठीक आहे सर. अरे तुम्हाला नाही म्हणत, मी ओव्हरऑल म्हणतोय, कारण सगळी जनता, मला खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन आहेत, ते ऍक्च्युली वाचा, मग काही वाचा. ठीक आहे, थांबूया आपण. का आणखी कुणाला काय विचारायचं? ठीक आहे, काय प्लॅन असेल तर तसा मला मेसेज करा. तुमच्या गरजेनुसार तसा एखादा प्लॅन मी आपण लॉन्च पण करू. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये किंवा 30 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासापासून थोडस ट्रॅकच्या बाहेर गेले. ठीक आहे, अदरवाईज जेवढं मग मला वाटतं तेवढा एक छोटासा कॉमन प्रोग्राम मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. ठीक आहे, थांबूया आपण इथं. थँक्यू व्हेरी मच. बोलायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे, थँक्यू.